श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील या वस्तू चुकूनही कोणालाच द्यायच्या नाही, नाहीतर आपल्याला दुःख आणि दारिद्र्य भोगावे लागेल, लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या सणाचे महत्त्व आणि या दिवशी कोणते शुभयोग तयार झालेले आहे, गुढीपाडव्याला कोणते उपाय करावे, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. गुढीपाडवा हा केवळ सण नाही तर तो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून अयोध्येत परतले होते. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते, झाडांना नवीन पालवी फुटते. असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. असे अनेक महत्त्व हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या संदर्भात बघायला मिळत असतात. या दिवशी नेमकं काय करावं याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. घरासमोर उंच काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी आणि तांब्या लावून गुढी उभारावी. या दिवशी कडुलिंबाचं सेवन केलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग आणि गूळ यांचं मिश्रण खावे, हे आरोग्यासाठी उत्तम असतं. दारासमोर सुंदर रांगोळी काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. वर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन कामाची सुरुवात किंवा संकल्प करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. त्यानंतर या दिवशी काय करू नये, काही गोष्टी पाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका किंवा रागवू नका. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आळस करू नका. शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि घरात वादाचे वातावरण टाळावे. 2026 मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्च वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथी. तर 18 मार्च 2026 सकाळी 8:25 अमावस्येला सुरुवात होणार आहे बुधवारी, आणि 19 मार्च 2026 गुरुवारी सकाळी 6:55 पर्यंत अमावस्या असेल आणि त्यानंतर प्रतिपदा म्हणजेच पाडवा सुरू होणार आहे. गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात उदया तिथी म्हणजे सूर्योदयाची वेळी जी तिथी असते तिला महत्त्व दिले जाते. जरी 19 मार्चला पहाटे थोडा वेळ अमावस्या असली तरी त्याच दिवशी सूर्योदयानंतर लगेच प्रतिपदा सुरू होत असल्याने तोच दिवस नववर्षाचा मानला जातो. 19 मार्चला सकाळी 7 नंतर गुढी उभारणे सर्वात शुभ ठरेल, कारण त्यानंतर अमावस्या संपून शुद्ध प्रतिपदा सुरू होणार आहे. अमावस्या संपून नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने घाबरण्याचे काहीही कारण नाही. उलट हा संधिकाळ मानला जातो. तरीही शास्त्रानुसार काही गोष्टींचे पालन करणे खूप हिताचे ठरते. अमावस्येचा काळ हा सकाळी 7 पर्यंत असेल आणि तो टाळून त्यानंतर गुढी उभारावी. 19 मार्चला सकाळी 7 ते 10:30 ही वेळ गुढी उभारण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे नकारात्मकता दूर करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी सुगंधित उठणे आणि तेल लावून अभ्यंग स्नान आवर्जून करावे. यामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते. अमावस्या हा पितरांचा दिवस असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा काही वस्तू दान कराव्यात. यामुळे पितृदोष दूर होऊन नवीन वर्षाची सुरुवात सुखकर होते. अमावस्येला नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी घर स्वच्छ धुवून घ्यावेत. उंबरठ्याची पूजा करावी. कडुलिंबाच्या पानांचे तोरण लावावे, जे जंतुनाशक म्हणूनही काम करते. थोडक्यात काय करायचं आहे तर 19 मार्चला सकाळी 7 पर्यंत संयम ठेवा, पूजा करू नये. 7 नंतर प्रत्यक्ष गुढी उभारावी. पाडव्याची पूजा आणि गोडधोड नैवेद्य दाखवण्यास सुरुवात करावी. या दिवशी नकारात्मक बोलणे किंवा वाद घालणे टाळावे, कारण अमावस्येचा संधिकाळ असल्याने मन शांत ठेवणे गरजेचे असते.
गुढी उभारणे ही केवळ परंपरा नसून ते विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असते. शास्त्राप्रमाणे आणि परंपरेनुसार गुढी कशी उभारावी? एक मध्यम उंचाची बांबूची सरळ काठी घ्यावी. नवीन रेशमी कापड, शक्यतो तांबड्या, पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे, ज्याला जरीची किनार असेल असे कापड घ्यावे. चांदीचा, तांब्या किंवा पितळेचा लोटा किंवा कलश घ्यावा. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी घ्यावी. हळदी, कुंकू, अक्षता, गंध, अगरबत्ती आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यावा. सर्वात आधी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. तिला खालच्या बाजूला हळदी कुंकू लावा. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र व्यवस्थित बांधा. वस्त्राच्या वरच्या बाजूला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेची गाठी, हार घट्ट बांधावा. त्यानंतर फुलांचा हार अर्पण करावा. शेवटी काठीच्या टोकावर तांब्या पालथा घालावा. तांब्यावर कुंकवाच्या 5 उभ्या रेषा काढाव्यात. घराच्या प्रवेशद्वारापाशी, गॅलरीत किंवा खिडकीत जिथून गुढी बाहेरून स्पष्ट दिसेल अशी जागा निवडा. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढा. गुढी नेहमी उजव्या बाजूला, घरातून बाहेर पाहताना डाव्या बाजूला आणि बाहेरून घरात येताना उजव्या बाजूला अशी उभारावी. ती किंचित झुकलेली नसावी, एकदम ताठ उभी असावी. गुढी थेट जमिनीवर न ठेवता एका पाटावर किंवा उंच आधारावरती उभी करावी. गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले व्हावीत. कडुलिंबाची पाने, चणा डाळ, गूळ, खोबरे याचा प्रसाद दाखवावा. पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत आवर्जून केला जातो आणि प्रार्थना करावी. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू भगवंता, हे नवीन वर्ष आमच्यासाठी आरोग्यदायी, सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ दे अशी प्रार्थना करावी. गुढी सूर्योदयाच्या वेळी संध्याकाळी उतरावी. संध्याकाळी पुन्हा गुढीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. गुढीवर साखर, गाठी आणि प्रसाद अर्पण करावा. कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खावीत, कारण ती आरोग्यासाठी हितकारक असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व नियम गुढीपाडव्याच्या दिवशी पाळायचे आहेत. गुढीपाडव्याला आपण नवीन वस्तू खरेदी करतो, पण तुम्हाला माहीत आहे का, काही अशा वस्तू आहेत ज्या या दिवशी घरी आणल्या तर शुभ फळ मिळण्याऐवजी घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ शकतं. वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेली एक चूक तुमच्या संपूर्ण वर्षाची कमाई आणि सुख घालवू शकते. त्यामुळे या वस्तू कोणत्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला घरी आणायच्या नाही. त्याचबरोबर या वस्तू चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही. याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे लोखंडी वस्तू. गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडाची भांडी किंवा लोखंडी अवजारे खरेदी करणे टाळावे. त्याचबरोबर कोणाला देणे देखील टाळावे. यामुळे शनीचा प्रभाव वाढतो आणि कामात अडथळे येऊ शकतात. पुढचं आहे ते म्हणजे धारदार वस्तू. कात्री, चाकू, सुरी. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात धारदार किंवा टोकदार वस्तू आणणे अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि क्लेश निर्माण होतात. पुढचं जे आहे ते म्हणजे काचेच्या वस्तू. काचेच्या वस्तू फुटण्याची शक्यता असते. नवीन वर्षाच्या दिवशी काच फुटणे किंवा तडा गेलेली काच घरात आणणे हे अपशकुन मानले जाते. त्यानंतर आहे काळे कपडे. पाडवा हा आनंदाचा सण आहे. या दिवशी चुकूनही काळे कपडे खरेदी करू नका किंवा परिधान करू नका. काळा रंग हा शोकाचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर आहे चामड्याच्या वस्तू. पाडव्याला चामड्याच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, कारण ते अशुद्ध मानले जाते. त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. त्यामध्ये पहिले आहे ते म्हणजे मीठ आणि तिखट. पाडव्याच्या दिवशी घराबाहेर कोणाला मीठ किंवा तिखट देऊ नका. असे मानले जाते की यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते. उसने पैसे देणे टाळावे. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही मोठे कर्ज किंवा उसने पैसे देऊ नका, अन्यथा वर्षभर हातात पैसा टिकणार नाही. मग काय खरेदी करावे? मग तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता, नवीन वस्त्र खरेदी करू शकता, तांब्याची पितळ्याची भांडी खरेदी करू शकता, धणे आणि गूळ खरेदी करू शकता. गुढीपाडव्याचा हा दिवस आनंदाचा आणि सकारात्मकतेचा आहे. नियमांचे पालन करून सण साजरा केला तर वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.